सांगून जाईल, जरासे सर्वांगाचे कान करून ऐका, महत्वाचं सांगायचं आहे. आदिगुरु शंकराचार्यांची परंपरा फार मोठी आहे. शंकराचार्य त्यांना बादरायण म्हणता. सूत्र भाष्यकृतो वंदे भगवंतो पुनःपणा. त्यांच्यामध्ये एक शिष्य होते, त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये सुरेश्वराचार्य एक शिष्य होते. त्यांचं पूर्वीचं नाव आता मला नेमकं आठवत नाहीये, पूर्वाश्रमातलं त्यांच्या जीवनगृहस्थ, नंतर त्यांनी संन्यास घेतला. गंमत अशी झाली, 32 वर्षाची कारकीर्द आद्य गुरु शंकराचार्यांची आहे. आणि ह्या परंपरेमध्ये ते फिरत राहायचे. साधू तो बोले घूमता भला, नदी तो बोले बहती भली, और साधू तो बोले घूमता भला. साधूने एका जागेवर जास्त वेळ राहू नये, धर्माचा प्रचार करत जगभर फिरावं आणि ज्ञानाच्या गोष्टी सर्वांना सांगाव्या. अशा अर्थानं आद्य गुरु शंकराचार्य प्रचार प्रसार करत फिरायचे. लक्षपूर्वक ऐका. असं करता करता जिथे सुरेश्वराचार्य राहायचे त्या भागामध्ये आद्य गुरु शंकराचार्य पोहोचले. मंदिरामध्ये मठामध्ये मुक्काम असल्यानंतर गावची लोक यायची, भजन करायची. त्या भजनी मंडळातल्या 2-3 लोकांनी सांगितलं, महाराज अहो वेदांताच्या बाबतीत हा निखळ झरा. कोण म्हणजे आमच्या गावातला व्यक्ती, तोच सुरेश्वराचा, पूर्वीचं नाव वेगळं. ही व्यक्ती म्हणजे निखळ झरा ज्ञानाचा. वेदांताच्या बाबतीमध्ये विद्वत्ते आहेत म्हणले, तत्वज्ञान त्यांच्या मुखातून जळजळ वाहतंय म्हणले, सगळं चांगलं आहे, पण थोडीशी गची बाधा जाती झाली म्हणे. तेवढं जर लांब राहिलं असतं तर यांचा हात धरणारं या भागामध्ये कुणी नाही. लक्षपूर्वक ऐका. समोरच्या महिला शंकराचार्य म्हणले, मी काय करू शकतो? काही नाही म्हणले, बाबा तुम्ही चला. संतांच्या चरणाची रज पण इतकी महत्वपूर्ण असती. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरणात तेवढी ताकद आहे, तुम्ही चला म्हणले. बाबा काही करा, पण तेवढी गची बाधा, अहंकार त्यांचा दूर झाला की आमच्यासाठी महाराज ते ज्ञानच आहेत, समुद्र आहे ज्ञानाचा, पण तेवढं वाचवा. शंकराचार्य म्हणले, बघू. आता मोठ्या मोठ्यांना अहंकाराने सोडलं नाही. दत्तात्रयांची आरती आहे बघा, मी तू पणाची झाली बोळवण, जनार्दन दत्त ध्यान. जोपर्यंत मी जात नाही आणि मी कळत नाही तोपर्यंत परमात्म तत्व जागृती होत नाही, परमात्म्याची भेट होत नाही. सोपं आहे. ते म्हणलं ठीक आहे, जाऊ. आले बुवा. आल्यानंतर सुरेश्वराचार्यांची त्यांची भेट झाली. म्हटले महात्मा आले तेवढा लांबून, शंकराचार्य वगैरे वगैरे ओळख झाली. काय म्हटलं, शास्त्रार्थ करायचा आहे. ठीक आहे, करा. शास्त्रार्थामध्ये हरलो तर काय करायचं? अभिमानानं सुरेश्वराचार्यांनी सांगितलं, जर मी हरलो तर पांढऱ्या वस्त्राचा त्याग करील आणि भगवे वस्त्र धारण करून तुमच्या सोबत येईल. पण तुम्ही हरले तर काय करायचं? हे असंच असतं, जे गरज ते उभं रस्ते नाही, पण जे बरंच ते उभं रस्ते नाही. शंकराचार्य हसायला लागले. म्हणले, बाबा तू एवढा त्याग करतोय माझ्यासाठी, मग मी हरलो तर मी भगव्या वस्त्राचा त्याग करेल आणि तुझ्या घरची सेवा करेल. बाबा दुसरं काय करू शकतो? ठरलं म्हणले, ठरलं. शास्त्रार्थाला प्रारंभ झाला. महाराष्ट्र आणि भारताच्या भूमीबद्दल सांगते, संत कशात कमी नाही. संतांच्या चरणावर झुकायला सांगतात, तिथे स्थिर व्हायला सांगतात. याचं कारण काय आहे? ऐका. शास्त्रार्थ सुरू झाला तो काय 2-4 दिवसाचा नव्हता, आणि असं नव्हता केव्हाही मनाला आलं शास्त्रार्थ. सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत, सूर्य उदयापासून त्रिकाळ संध्येचा भाग वगळला. त्रिकाळ संध्या करायची ही मंडळी. त्यावेळेला फक्त अपवाद म्हणून स्थिर व्हायचे. मग मावळेपर्यंत पुन्हा प्रश्न उत्तर चालायची. त्यांनी प्रश्न विचारायचा, यांनी उत्तर द्यायची, यांनी विचारायचं, त्यांनी उत्तर द्यायची. असं करता करता 6 महिन्याचा काळ गेला. आणि काळ गेल्यानंतर सुरेश्वराचार्य हरले. हो, हरले ना ते. शंकराचार्य म्हणले, झालं एवढ्यातच का? हरले ते. म्हटले, आता तुमचं वचन होतं, तुम्ही घाला कपडे. आतून आवाज आला, थांबा. पहिल्या स्त्रिया एवढ्या मजबूत होत्या कारण विद्वत्ता असायची त्यांच्याकडे. आतून आवाज आला, थांबा. कुणाला विचारून नेताय? सूर्य चंद्राच्या साक्षीनं, ब्राह्मणाच्या साक्षीनं धर्म अर्थ काम मोक्ष असे फेरे घेतले त्यांच्या सोबत. अर्धांगिणी म्हणतात मला. आणि तिचं नाव होतं उभय भारती. सुरेश्वराचार्यांच्या पत्नीचं नाव उभय भारती. नाही, उभय भारती. मंडन मिश्रा पूर्वीचं नाव त्यांचं. राईट, बरोबर आहे, मंडन मिश्रा. आणि नंतर त्यांचं नाव सुरेश्वराचार्य झालं. वाद समोर आल्या. आणि समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं, का म्हणले, मी पत्नी. हा, बोला.
म्हटली यांना तुम्ही हरवलं, पण जोपर्यंत तुम्ही मला हरवत नाही तोपर्यंत हा वाद संपत नाही. आता गेलं का? आता काय करायचं बुवा? स्त्रीच्या काही मर्यादा असतात. शंकराचार्य विचारात पडले, ठीक आहे हरकत नाही करूयात. परत शास्त्रार्थ सुरू झाला. काही प्रश्न निघून गेले मुखातून, त्याची उत्तरही मिळाली, पण आता एक धर्मसंकट उभं राहिलं. मंडन मिश्रा बाजूला उभा आहे, धर्मसंकट उभं राहिलं. ते असं, कामसूत्रातले काही प्रश्न विचारले. आता भानगड अशी आहे, उत्तर द्यावं तर त्याचा अर्थ असा होतो की यांना अनुभव आहे, आणि उत्तर नाही द्यावं तर हार स्वीकारावी लागते. उत्तर तर माहिती आहे. हे सगळ्यात मोठं धर्मसंकट आद्य गुरु शंकराचार्यांच्या समोर उभं राहिलं. करावं तर काय करावं बुवा? विचार करता करता बराच काळ गेला. आता हार स्वीकारावी लागते का? परमात्मा एवढा त्याग केला, एवढी साधना केली आहे, काय करावं? तत्काळ त्याच काळामध्ये त्या प्रांतातला राजा गतप्राण झाला, आणि त्यानं शरीर सोडल्यावर आद्यगुरूंच्या कानावर ही बातमी आली, आणि त्यांनी शिष्याला सांगितलं, पटकन त्याच्या राणीच्या कानावर ही वार्ता पोचवा की धर्म कार्यासाठी, काही चांगल्या कार्यासाठी तुझ्या पतीचं शरीर हवंय, तुझ्या पतीचं शरीर हवंय. आद्यगुरु शंकराचार्यांमध्ये ही ताकद होती महाराज. त्या शिष्यांनी त्या पत्नीला विनवणी केली, राणीनं होकार दिला. ते शिष्य शरीर घेऊन आले राजाचं, आणि मग आद्यगुरु शंकराचार्यांनी शिष्याला सांगितलं, माझं शरीर जतन करून ठेवा जोपर्यंत मी याच्या शरीरातून बाहेर येत नाही. आणि मग स्वतःच्या शरीरातून देह त्याग केला, राजाच्या शरीरात प्रवेश केला, आणि तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या गृहस्थी राजाच्या शरीरात जाऊन दिलं, तिला हरवलं, आणि मग स्वतःच्या शरीरात प्रवेश केला. एवढी विद्वत्ता शंकराचार्यांकडे होती. आणि मग दोघं पती पत्नी विलीन झाले. सद्गुरु महाराज तुम्ही थोर आहात. ज्ञानाच्या बाबतीत ते कमी नाहीये, वैराग्याच्या बाबतीत कमी नाहीयेत. एकदा सोडलं नाही सुटलं. तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कास या सांगावे, आम्हाला भान नाही आम्ही काय करतोय. वैराग्याच्या बाबतीत प्रखर आहेत. योगाच्या बाबतीमध्ये ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमावली प्रगट केली. योग 6व्या अध्यायामध्ये सांगितला. भगवती कुंडलिनीचा योग माऊली ज्ञानोबरायाने. सर्वांच्या शरीरामध्ये सर्पकार बसलेली, अष्टचक्राचं भेदन करणारी आणि चंद्रामृताचा आस्वाद घेणारी महाकुंडलिनी, जी शक्ती जागृत झाल्यानंतर जो व्यक्ती बोलतो ते खरं व्हायला लागतं, ते सांगतो ते घडायला लागतं, आणि त्याच्या शरीरामध्ये दिव्य क्रांती निर्माण होते. अशा योग मायेचं सुंदर उदाहरण दिलं. योगामध्ये ते कमी नाही आहे, साधनेमध्ये ते कमी नाही आहेत, सर्वांगानं परिपूर्ण आहे. म्हणून नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणाचा संत समागम एखादी संत पायी संता पायी माता ठेविता
टाळी वाजवा की. म्हणतात माथा धरा पण कसा सद्भावे. भावाची कारण भाव प्रधान आहे. परमात्म तत्व प्राप्त करण्यासाठी भक्तीचं यशाचं शिखर किंवा अखंड तत्वधारा जोपासण्यासाठी जे लागतं ते मनातला भाव आहे. सद्भावानं साधूच्या शरणांगतीमध्ये जा. नाही तर मग आश्रम पौस्तर मठ मंदिर पायपर्यंत ठीक आहे, तिथून गेटच्या बाहेर निघलं की बेक बेंदून विचार कुठून आणलं असेल बो हे, कसं जमवलं असेल बो आहे. काही काहीच तर पाय पवित्र डोकंही चित्र राहत. अवघड आहे. हे रोजचाच अनुभव आहे बाबा. 15 वर्ष झाले फिरतोय आणि आम्ही कीर्तनकार म्हणजे फुटकं भांड कुठं गळण सांगता येत नाही. कारण रोज वेगवेगळ्या घरची भाकरी खायची, सगळं आयुष्यात त्याच्यात चाललंय. म्हणजे स्वामीजी म्हणायचे साधूने असं तयारीत राहायचं. कुठलाही प्रसंग एखाद्या वेळेला शांतता भेटली तर असं समजायचं वादळापूर्वीची शांतता आहे. साधूला भांडताही आलं पाहिजे, साधूला मौनही धारण कर. स्वतः भांडले नाही कधी स्वामीजी, पण असे शिकवण देऊन गेले तयारीत राहायचं. आणि मला नेहमी म्हणायचे स्त्रीचं जीवन मर्यादेत आहे बाळ, पण संकट भरपूर आहे. पण संकटाला घाबरली नाही तरच जिजाऊची लेक मानशे. नाही तर काही उपयोग नाही या सर्व गोष्टींचा, काही नाही. हे टिकू देत नाही समाज. सद्भावानं जा. सगळेच सद्भावानं येतील नाही ना हो. दृष्टी ज्याची त्याची वेगळी आहे. कुणाला काय दिसतं, कुणाला काय दिसतं, कुणाला काय दिसतं. बरं, या दिसण्याच्या पाठीमागे अंतरंग आहे. अंतरंगात कचरा भरल्यावर कचरा दिसेल ना हो समोर. जिथे अंतकरण पवित्र आहे तिथे कचरा दिसणार नाही, तिथे सगळं काही पवित्र दिसेल. मन कलुषित नसावं, काळं नसावं, पवित्र त्यास एकदम शुद्ध. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र, एकदम शांत सोज्वळ शुद्ध. आणि साधूच्या सानिध्यात वारंवार जावं. कारण का, जरी मलिन झालेलं असलं तरीही त्यांच्या ताकद आहे आपल्याला चांगलं करण्याची. आयुष्यभर विसोबा काकांनी प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत माऊलींनी त्यांना सुधरवण्याची संधी सोडली नाही. कारण विंचू जरी नांगी मारणं सोडत नसला तर साधू त्याला वाचवणं कधी सोडत नाही. कारण साधू असतो बाबा तो. ही साधूची क्षमता आहे. सद्भावना जा. व्यवहारिकतेमध्ये मन कलुषित होतं. व्यवहारामध्ये खोटं नाटं बोलावं लागतं, खोट्या नाट्या मार्गाने पैसे कमवावे लागतात. पण मायबाप जेवढं इमानदारीनं जेवढं शुद्धतेनं असलं ना, पैशाच्या बाबतीत सुद्धा तेवढं टिकतं, विचारांच्या बाबतीत सुद्धा तेवढं टिकतं. ज्यांची मुलं चांगली निघालीत ना, समजायचं त्यांचं धन चांगलं आहे आणि विचार चांगले आहेत. आणि अशाच्याच घरी वारकरी जेवतात. सप्त्यानी तुम्ही पंक्ती देता ना, मोठेपणानं मरू नका. आम्ही पंगत दिली आईसाहेबाला, आम्ही पंगत दिली आईसाहेबाला. अरे बाबा हो, त्या देवानं दैवी संपत्ती तुमच्या घरामध्ये घातली तेव्हा त्या पंक्ती झाल्या, नाही तर तुमचं काय खरं आहे. दैवी संपत्तीमुळे हे सगळं होतं. आणि ती ताकद भगवंत जेवढं काही आपल्या संस्कारामध्ये कीर्तनामध्ये सत्संगामध्ये शिकलो ना, तेवढे विचार चांगले येतात. नाही तर काळा पैसा कमवायला काय, ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्याच वेगानं जातं. दूधवाला इमानदारीने दूध विकायचा. आता सगळे कीर्तनकारच आहे तिथं, पण तरी सुद्धा दूधवाला इमानदारीनं दूध विकायचा. एवढी इमानदारी अर्धा ग्लास पंत टाकून त्यांनी त्याच्यात. पण नाही, बायकोची रोज कच 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 कच. काय पप्प्याचा बाप म्हणले, एवढं इमानदारीनं कुठं दूध विकतात का. दागिना नाही का, साडी नाही का, काही नाही. दुधाच्या जीवावर लोकांच्या बिल्डिंगी झाल्या म्हणे. डेअरीवाले इथं बसलेले असले तर माफ करा. आजच्या दिवस सांगवीचे सोडून आळंदीकडे गेलं का सांगवीचं सांगल. आमचं कामच इकडचं उचलायचं आणि तिकडे सांगायचं. एवढा कचकच कचकच, एवढा वैतागला. रोजच म्हणले हे भणमण आहे पाठीमागे. बरं, भणमण न करेल तिला बायको तरी कसं म्हणावं. खरं आहे का पुरुष मंडळ, तुमच्यात काय ताकद आहे हो म्हणायची. घरच्या बसल्या असत्या नीत, त्याला हो म्हणायलाही ताकद लागती भाऊ. एवढा वैतागला. 2-3 दिवस दूध द्यायला गेला नाही. 3-4 दिवस झाले, पुन्हा त्याचं तेच सुरू. रात्रीतून कार्यक्रम ठरला पाटलाच्या घरी. आणि पाटलाच्या सुनाला पाटील बुवानी बोलून घेतलं. सुनबाई, मोठे आहात तुम्ही, घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर. जी मामांजी, पूर्वीच्या बाया, जी मामांजी, जी आत्याबाई, जी मामांजी.
आता म्हणते खरं काय, मी काय, वहीन एवढा स्वयंपाक काय आताच. जीवा म्हणजे खीरपुरीचा प्रसाद करायचा, गाव जेवण आहे, खीर अशी झाली पाहिजे, गल्लीत सुगंध दरवळला पाहिजे. आणि मग हिच्या लक्षात आलं की दुधावाल्याला निरोप द्यायचा राहिला. काय करावं, पूर्वीच्या काळात काही फोन नाही, खानदानी परंपरेतली सून आहे, ती काय रात्री बेरात्रीची बाहेर जाणार नाही. ती रात्रभर एकच विचार, सकाळी देवानं करावं दूधवाला लवकर यावं. 5-5:30च्या दरम्यान हे दूध द्यायला दारामध्ये आलं. आल्याबरोबर ती म्हणली, दादा एक सगळ्यात मोठं काम करा. काय, रोज तुम्ही 2-2 लिटर दूध देता ना, आज मला जास्तीचं 3-4 लिटर पाहिजे आणि प्रसाद करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, काही करा पण तेवढी दुधाची व्यवस्था करा. ते म्हणलं मित्रमंडळाला विचारून, नाही नाही दादा, हे बघा तुमच्या बहिणीसारखी आहे, कुठं जाऊ मी, सासूरवासी नाही, लेकरं आहेत घरामध्ये, एवढं सगळं बघायचं, काहीही करा पण तेवढी व्यवस्था करा. कळवळ्यानं बोलली हो. जाता जाता म्हणली, दादा तेवढं जर काम केलं ना तर लगेच नेटमध्ये तुम्हाला ते सिक्के देईल. पूर्वीच्या काळात चिल्लर होती, ते आणे देईल, सिक्के देईल आणि बक्षीस म्हणून पुन्हा जास्तीचे देईल. त्याच्याकडे ते मडकं असायचं चिल्लर साठवायला. ठीक आहे, हो म्हणलं आणि गेलं. सगळं गाव दूध देऊन आलं. 2 लिटर शिल्लक राहिलं, तिला द्यायचं होतं 4 लिटर. सगळ्या मित्रमंडळाला विचारलं, कोणाकडं नाही. मग झाडाखाली बसलं, मग डोकं खाजवलं. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्याकडे 2 लिटर आहे, हिला 4 लिटर द्यायचं. मग त्यानं काय केलं असं, आपल्या डोक्यात पाण्याशिवाय काही नाहीच, येऊच शकत नाही. काय चुकलं त्याचं पाणी टाकलं म्हणून, टाकलं त्यानं पाणी, 2चं 4 केलं आणि तिला आणून दिलं. एवढी खुश झाली, एवढी खुश झाली. ती म्हणली, वाह धन्यवाद दादा. अहो पाटलाची सून होती, जास्तीचे पैसे दिले, जी होती ती रोख, ती सिक्के दिले आणि एवढं सगळं घेऊन जेव्हा ते मडक्यात टाकलं, एकदम ते मडकं भरलं आणि डोळ्यातून पाणीच आलं त्याच्या. म्हणलं रोज इमानदारीनं वाटतोय, मडकं काही भरं ना, आणि आज पहिल्यांदा पाणी टाकलं तर हे पहिल्यांदा एवढं भरलं. म्हणलं मग काय चुकलं त्याचं, रोज थोडं थोडं टाकलं, ते रोज थोडं थोडं पाणी टाकायला लागलं, पाणी टाकायला लागलं. 6-7 महिने झाले रोज दूध वाटून वाटून महाराज पैसे यायला लागले, मडकं भरायला लागलं, दागिना आला, लेकरं बाळ खुश, बाई खुश, खुशम खुश. बाईनं एक दिवस शिरापुरी केली, म्हणली जा रोजच दुधाला घाई गडबडीनं उठताय, आज मी लवकर उठून करून देते. मस्त खायला सुंदर करून दिलं. त्याला वाटलं घाई गडबडीनं रोजच जायचंय, दूध सगळ्या गावाला वाटून आला, मडकं भरलेलं होतं, त्याला कापड बांधलं आणि एका निर्वाण ठिकाणी थांबला. वृक्ष होता, झाडाजवळ थांबला. मंद मंद वारा सुटला, शिरपुरी दाबून हाणलेली होती, पाणी पिलं. म्हणलं घरी जाऊन तरी धाराच काढायच्या, काय गरज आहे एवढ्या घरी लवकर जाण्याची, इथं थोडंसं टेकून बसू. टेकून बसता बसता थोडंसं सरकलं आणि झोपलं. वर माकडं बसलेली होती. माकडाला वाटलं हंडीत काहीतरी खायचंय म्हणून एक एक माकड अध्यक्षासहित खाली आलं आणि झाकण उघडलं आणि प्रत्येक माकडानं तो सिक्का उचलायचा, असं चाटायचा आणि हे आपलं खायचं नाही म्हणून उधळायचा. बहुतेक माकडं असे पैसे उधळतच असतात. काऊन हसले तुम्ही? अरे माकडं जर सांगितलं, काऊन तुमच्या पोटात काळं येतं, काही कळलं ना मला. सरळ बोललं तरी तुम्ही असं हसता, असं माकडाला हसू नये. उधळले ना आणि त्यातलंच उधळल्याला टपकन याच्या नाकावर येऊन पडलं. मग हे जागं झालं, अरे ही खंदरावळ कुठून आली. बघितलं सगळे सिक्के उधळलेले आणि जेव्हा हंडीच्या जवळ गेला तेव्हा डोळ्यात धारा लागल्या. माझा बाप म्हणला होता, गड्या जेवढं इमानदारीचं आहे तेवढं शिल्लक राहतं आणि जेवढं बेईमानीचं ते सगळं उधळून जातं. जेवढं पाण्याचं होतं उधळून गेलं आणि जेवढं बिना पाण्याचं होतं तेवढं शिल्लक राहिलं रे, तेवढं शिल्लक राहिलं. जसं पेरलं तसं उगवलं. चांग भलं रे, चांग भलं. मग करायचं खोटं कशाला. मन पवित्र ठेवायचं, व्यवहारामध्ये परमार्थामध्ये अतिशुद्ध ठेवायचं. कारण का, संतांच्या चरणी सद्भावानं नाही गेलात तर संत हाती लागत नाही. अरे लोक वेद नेती नेती बोलला देवासाठी, पण संत जिंकण्यासाठी सुद्धा तो देव त्यांच्यात रमला, तेव्हा संत जिंकता आले. एवढे संत विशाल आहे. आणि म्हणून नामदेवराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात,
अखंड बजावे प्रत्येक. हे बघा, मी सुरुवातीला म्हटलं संतांना जात नाही, पण प्रत्येक जातीमध्ये येऊन संतांनी काम केलं. आज भगवान बाबा वामन भाऊ यांच्या बाबतीत सांगायचं झालं, मुंबईला तेव्हा ताई मंडपात आल्या ना, आम्ही मंडपाच्या बाहेर गेलो. मुंबईला कीर्तन होती समाधी त्यांच्या सोहळ्यानिमित्त. फार समाज एकवटला त्यांनी. प्रत्येक समाजाला इथे याती भलती नारी नर या, सगळे या, एका विशेष कारणासाठी या का, सगळे एकत्रित खेळीमेळी गदारोळी आनंदानं या. म्हणून भगवान बाबांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलं. 1 कोटी आहे भगवान या शब्दाची, आपल्याला माहिती आहे. भ म्हणजे भरण पोषणाची सत्ता, ग म्हणजे गमनागमनाची सत्ता, व म्हणजे वाणीचं उद्गमस्थान, आणि न म्हणजे नसतानाही जो राहतो तो भगवान, तो भगवान. आणि आईंना खूप मोठा आशीर्वाद मिळाला भीमसिंग महाराजांचा. जसं स्वामीजींचा, जसं तुम्ही तिथे बोलल्या त्या दिवशी आखाड्यामध्ये, सेम आहे, काही वेगळी परिस्थिती नाही. मला नवल वाटतं ह्या सगळ्या मुलींकडे पाहून. मला वाटतं गोदावरी ताई सुद्धा जेव्हा लहानपणापासून निघतील तेव्हा समाजाचा विरोध झाला असेल, परिवाराचा विरोध झाला असेल. मी स्वतः खूप तरसले एखाद्या संस्थेत राहण्यासाठी, गायन शिकण्यासाठी. मला कुणीतरी एक मार्गदर्शक हवा. या मुलींचं भाग्य आहे, आता ह्या विविध ठिकाणी महिलांनी संस्था काढल्या, हे चांगलं काम आहे. नाहीतर जीव तरसत होता, भजनाला गेलं तरी घरी येऊन मार खावा लागत होता, म्हणून घर सोडून निघून जावं लागलं. बाकी कारण काय होतं घर सोडायचं? स्वतःचे आईबाप सोडून, तुळशीपत्र ठेवून एवढं सगळं समाजासाठी झुंज करायची. चांगल्या घरात नांदलो असतो, संसार केला असता, काय फरक पडत होता? पण वेगळं काही करायचंय ना, एक गोष्ट लक्षात घ्या. लोक म्हणतात लाईनच्या बाहेर गेला. लाईन मध्ये असल्यावर लोकांचं लक्ष जात नाही, पण लाईनच्या बाहेर गेल्यावर भगवंताचं लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. परमार्थामध्ये लाईनच्या बाहेरच जावं लागतं. लोक बिघडलेले म्हणले, बिघडलेले. कबीर महाराज म्हणले राम बिगडा, हम तो बिगड़े क्या हुआ, राम बिगड़ा लक्ष्मण बिगड़ा, अरे बिगड़े सीता माई, देखत देखत कबीर बिगड़ा, तूने बिगड़ी काहे बनाई. सुतायों कर बिगड़ा, अंजनी का सुतायों कर बिगड़ा, जन में लंका जलाई रे, बिगड़ती ने बनाई रात. आमचं काय? आम्हाला वळणावर आणणारा तोच आहे ना. कबीर महाराज म्हणतात काही फरक पडत नाही. मीराबाईच्या बाबतीमध्ये माई बाप काय म्हटले, माय म्हणे धांगड झाली, संतांसंगे फुगड्या घाली, बाप म्हणे माराईला, पाजाचा हिराचा प्याला. स्वतःचे आई बाप असंच म्हणतात. आमच्या बाबतीतही असंच झालं. पण आज सुखाचे दिवस आहेत. हे सगळं आनंद सोहळा पाहिला की मला माझं बालपण की हे जर मला त्यावेळेला भेटलं असतं तर हे अजून मोठं असतं. असं वाटतं की आता ज्ञान कमवायला आयुष्य कमी पडलंय. हे अजून थोडंसं पुढे तेवढ्या वेगानं गेलं असतं. पण जेवढं प्रारब्धात आहे, जेवढं स्वामीजींच्या कृपेने मिळालं तेवढं भरपूर आहे. हम क्या थे और क्या बना डाला, हम क्या थे क्या बना डाला, बैठे थे जमी पे आज फलक पे बिठा डाला, आम के पेड़ को फल लगने में बरसों लग जाते हैं, लेकिन हमारे सद्गुरु ने बबूल से भी आम बना डाला. आज जे काही आहे ते त्यांची जहागीर आहे बाबा. आणि ज्ञानोबा तुकोबांची आहे खास करून. मी एक वाक्य म्हणत असते, आई बापांनी कमवलं तर पोरांसाठी सुखाचे दिवस येतात. ज्ञानोबा तुकोबांनी तेवढं कमवलं म्हणून आजच्या कीर्तनकारांना चांगले दिवस आहेत. माऊली म्हणतात तो लोक
लोक आमची लायकी नसताना, कीर्तन झाल्यावर लोक म्हणतात बाई मीराबाई. नका म्हणू, लायकी नाहीये त्यांच्या चरणाची धूळ व्हायची. फार मोठी पवित्रता आहे त्यांच्याकडे. मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, चांगल्या कोराचे कोरा राहिलाच हे म्हणणाऱ्या मुक्ताबाई थट्टा मस्करी करणाऱ्या नव्हत्या. तेवढं ज्ञान मीराबाई त्या मुक्ताबाईंकडे होतं. आदिशक्ती, आदित्रजननी देवांची आहे. स्नान करत होते एकदा, स्नान चांगदेवांना भानावर आले होते. आता हे झालं यांच्या चरणां लोटांगण घ्यायचंय, भिंतीवर चालत आले वगैरे, वाघावर आले, चाबूक सगळं झालं. मग ही लेकरं भिंत चालवू शकतात तर माझ्यासारख्याला चालवू शकत नाही का? हे सगळा अनुभव आला आणि मग त्यांच्यातच चांगदेव महाराज राहायला लागले. चांगदेव महाराजांचं जन्मस्थान आहे नगरमध्ये, नारायणडोह म्हणून, तिथे कीर्तन झाले. चरित्र आहे महाराजांचं. महाराज त्यांच्यात रमायला लागले. आता हे सांगावं का न सांगावं, पण बोध घ्या. स्नानासाठी बसल्या मुक्ताबाई. मुक्ताबाई स्नानासाठी बसल्यानंतर चांगदेव महाराज असे समोरून चालले. गेल्याबरोबर त्यांनी अशी पाठ फिरवली. म्हटले चांगे अजून सुधारलं नाहीस का? अरे आई आहे ना रे, आई म्हणतोस ना. लोक म्हणतात स्त्री आणि पुरुष. कोणती स्त्री आणि कोणता पुरुष? अरे इथं सगळ्या स्त्रियाच आहेत. इथे फक्त आमचा पांडुरंग परमात्मा एकटा पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. हा दोष ज्यांच्या दृष्टीतला गेला ना, तो न कधी बाई कीर्तन करायला विरोध करतो, न कधी त्यांच्या कीर्तनाच्या तारखा बंद करतो. आता हा गौण विषय, हा बोलण्यासारखा नाहीये, पण सगळ्या दिसले म्हणून मलाही जोर आला बोलायला. असं आहे बाबा. म्हणून या संता अखंड भजावे. का भजावे? ते नाही भेटे देवा आपे आप. अरे बाबा तिथेच आहे तो. कुठे म्हणजे त्यांना दिन प्रतिदिन तो अनुभव आहे. आता महिला सप्ताह आहे म्हणून थोडंसं चरित्र सांगते. सांगू? मीराबाईचं संस्थानही तसंच आहे. एक त्यांच्या जीवनातला अनुभव आहे. मीराबाई दिसायला एवढ्या सुंदर होत्या महाराज. म्हणतात साधू संत एवढे दिसायला बाबा. म्हणून मी महिलांसाठी एक प्रॉडक्ट आणले. सर्वात सुंदर दिसायचंय ना, त्यांनी फक्त सर्वात सुंदर असणाऱ्या परमेश्वराचं ध्यान करायचं. सौंदर्य आपोआप प्राप्त होतं. श्रृंगीशींना सोंड आली गणपतीची. ते गणेशाचे भक्त होते. खोकरा हनुमान मंदिर आहे, आता कणकेश्वरी दिदी आहे, तिथे एक साधू होऊन गेले पूर्वी. त्यांच्या पाठीमागे माकड हालाला शेपूट फुटली होती. ती मारुतीची उपासना करायची. ज्याचं स्वरूप तुम्ही बघाल, ज्याचं ध्यान तुम्ही कराल, त्याचं स्वरूप माणसाला प्राप्त होतं. मीराबाई एवढ्या सुंदर दिसायच्या. बाके बिहारीचं ध्यान होतं. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. सुंदरतेनं महाराज पग घुंगरू बांध मीरा नाची रे मैं तो हो गई नारायण की दासी रे. काय तत्व होतं. दासी असायची हाताखाली काम करायला. एक दिवस त्या दासीला उशीर झाला, म्हणजे आईला उशीर झाला. तिचा मुलगा होता. आईला उशीर झाला म्हणून हा मुलगा तिथे बघायला आला की माझी आई घरी का नाही आली. आणि मग तो या महलात त्या महलात त्या महलात त्या महलामध्ये असं पाहता पाहता तो मीराबाईच्या महलामध्ये गेला. आणि त्यानं जसं यवन शरीर सौंदर्य बघितलं, तरुणाई बघितली, सौंदर्य सगळं भाळून गेला महाराज. सगळं बघितलं त्यानं आणि थक्क झाला. काहीच न बोलता, कुणाला न बोलता तसाच घरी निघून आला. आईचं काम आटोपलं. आई घरी गेली. राजू खा ना रे बाळा, बाळा खा, तू जेवला नाही का? कुठे गेला होता? आई मी तुला पाहायला तिथे आलो होतो, मला खायचं नाही. अरे काय झालंय तुला नेमकं? आई माझ्या मनात एक विचार आहे, तुला मला सांगायचंय. तू किती दिवसाची म्हणते ना लग्न कर लग्न कर लग्न कर. मी आतापर्यंत केलं नाही, मला पसंतच पडली नाही, पण आज मला लग्न करायची इच्छा झाली. आई आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले की बाई सुनमुख पाहायला भेटतंय. सगळ्या आया